गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. ऐसा ज्याचा दृढ विश्वास. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, श्री गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, श्री गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा. अनुसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा, अनुसूयेच्या सुता नाथा स्वामींच्या, स्वामी तू सुता, स्वामींच्या आईचं सुता नाथा तुझाच रे आसरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, श्री गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा. विप्रवेश धरूनी अत्री घरी आला नाथा, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला नाथा, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला नाथा. भक्तांसाठी जन्मही तुमचा, भक्तांसाठी जन्मही तुमचा, भक्तांसाठी जन्मही तुमचा, भक्तांसाठी जन्मही तुमचा, भक्ता उद्धारा नाथा, भक्ता उद्धारा नाथा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, श्री गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा. कल्पुनी तुमचे रूप वर्णिले
कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटाया जरा नाका साक्षपटाया जरा नाका दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता जोडुनिया फुले करा नाका जोडुनिया फुले करा स्वामी जोडुनिया फुले करा अंत नका हो मुळीच पाहू 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 या हो या सत्वरा नाथा या हो या स्वामी नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा श्री गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय परम पूज्य शोभा माऊली की जय दुसऱ्या पहिल्या टाळ्या या स्वामींसाठी आणि दुसऱ्या टाळ्या शोभाईंसाठी काय ताईने सांगितलं स्वामींचा महिमा गा स्वामींना विनंती कर मला आवडलं ताईंसाठी राजाधिराज सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। आजचा दिवस खरंच स्वामींचा स्तवन करण्याचा दिवस आहे, स्वामींना नमस्कार करण्याचा दिवस आहे। बघा आजच्या समासात जर आपण बघितलं की समर्थांचे सद्गुरू श्रीराम होते, पण श्रीराम आपले सद्गुरू आहेत असा उल्लेख त्यांचा कुठेही आढळत नाही असं दासबोधात लिहिलं आहे। कारण त्यांनी प्रत्यक्ष सद्गुरू कुणाला म्हटलेलं आहे, सद्गुरूंचं महत्त्व वर्णन करताना ते म्हणतात की सद्गुरू हे एक आत्मतत्व आहेत, सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप आहेत, सद्गुरू हे परमात्म स्वरूप आहेत। मग परमात्म स्वरूप म्हणजे अविनाशी निरंतर आनंद सच्चित आनंद असं त्यांचं स्वरूप आहे। तेव्हा या स्वरूपाने आपल्याला जर मायेतून जर मायेने हे शरीर बनलेलं आपलं पंचमहाभूतांचं, या मायेच्या मुखातून आपण या परमतत्वाचं काय महत्त्व वर्णन करणार, कारण माया ही खोटी म्हटलेलं आहे आणि हे जे परब्रह्म तत्व आहे हे कसं आहे, नित्य आहे, सतत आहे, अविनाशी आहे। मग त्याचं वर्णन कसं करणार? म्हणून माया जाहली लज्जायमान म्हटलेलं आहे त्यांनी, मायेने मान खाली घातली।
मग त्यांनी या मायेतून सद्गुरूंना अनेक उपमा देऊन बघितल्या. सूर्याची उपमा दिली, समुद्राची उपमा दिली, चिंतामणीची दिली, कामधेनूची दिली, जलाची दिली, पर्वताची दिली, पृथ्वीची दिली, क्षीरसागराची दिली, समुद्राची दिली. या सगळ्या उपमा सुद्धा तिथे तोकड्या आहेत. कारण सद्गुरू हे तत्व कसं आहे, सगळ्यांच्या पलीकडचं. आणि हे सगळे जे आपण आता मी मगाशी तुम्हाला यादी सांगितली, हे सगळे कसे आहेत, पंचमहाभूतातून निर्माण होणारे नाशिवंत आहेत. यांचा प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे, नाशिवंत आहे. पण सद्गुरू हे तत्व अमर तत्व असल्यामुळे तिथे त्या सुद्धा उपमा बसू शकत नाहीत, कारण ते उपमेच्या पलीकडे आहेत. म्हणून समर्थांनी काय म्हटलेलं इथे, त्यांनी एक देवाला प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना केलेली आहे की हा जो भवसागर आहे, हा भवसागर मला पार करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय, प्रार्थना करतोय. कारण भवसागर कसा आहे, भवसागर हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह हे जलचर आहेत आतमध्ये. हे आपली होडी कधी उलटवून टाकतील ते आपल्याला कळणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की यासाठी आपल्याला आधार कुणाचा हवाय, सद्गुरूंचा हवाय, त्या परमतत्वाचा हवाय. म्हणून त्यांनी सद्गुरूंना पुन्हा पुन्हा विनंती केलेली आहे आणि त्यांचा जय जयकार केलेला आहे. जय जयाजी सद्गुरू राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्ष ध्वजा दीनबंधू. तुम्ही विश्वाचे मूळ आहात, परमतत्व आहात, श्रेष्ठ तत्व आहात. आणि तुमचा मी जय जयकार करतोय कशासाठी, तुझी हे मी अभयंकरे, अनावर माया ही ओसरे. तुमचा वरद हस्त डोक्यावर झाला तरच ही माया ओलांडू शकतो आपण, अन्यथा नाही. म्हणून त्यांनी म्हणले तुझी हे मी अभयंकरे, अनावर माया ही ओसरे. म्हणून त्यांनी काय देवाकडे मागितलं, सद्गुरूंकडे, की तुमचा वरद हस्त माझ्या डोक्यावर होऊ दे. आणि असा जर वरद हस्त झाला तर पुन्हा असा भक्त माया त्याला चिटकत नाही. जसं परिसानी लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर त्याचं सोनं होतं, परत त्याचं लोखंड होत नाही, तसा असा जो शिष्य आहे ज्याला सद्गुरूंचा सहवास आणि सद्गुरूंचा स्पर्श आणि कृपा हस्त त्याच्या डोक्यावर झाल्यानंतर पुन्हा तो या मायेत पडत नाही, माया त्याला चिटकत नाही. तो सद्गुरूंच्या कृपेला पात्र होतो, अधिकारी होतो. नुसता अधिकारी होत नाही, तर इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, इतका तो सद्गुरूंशी एकरूप होऊन जातो की त्यांनी उदाहरण दिलंय, का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होताच गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. गंगेला जसं आपल्याला सरितेला गंगेपासून लांब करता येणार नाही, ती एकरूप झालेली आहे. तसा असा शिष्य सद्गुरूंशी एकरूप झाल्यानंतर काय होतं त्याच्यात रूपांतर, अहो तो सद्गुरूच होऊन जातो. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय. शिष्याला अशा गुरूंजवळ राहिल्यानंतर गुरुत्व आपोआप प्राप्त होतो, गुरु प्रदान करतात त्याला. कारण गुरूंची सेवा, गुरूंचा सहवास आणि गुरूंच्या परीक्षेला उतरल्यानंतर गुरु आपल्यासारखं करून टाकतात. आपुल्यासारखे करीती तात्काळ. म्हणून इथे समर्थांनी त्यांचं महिमा वर्णन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सद्गुरूंची कृपा कशी असते. वास्तविक ईश्वर जो आहे, या जगातला ईश्वर, हा ईश्वर काय करतो, आपला अनुग्रह महापुरुष अवतारी पुरुषांना देतो. अवतारी पुरुष महापुरुषांना देतात, महापुरुष सत्पुरुषांना देतात आणि सत्पुरुष आपल्यासारखे शिष्यांना देतात. म्हणजे ही परंपरा कोणी निर्माण केलेली आहे, शिवानी. म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंना तिकडून आज्ञा होते, म्हणून त्यांना बघा आपण म्हणतो ना पैगंबर. पैगंबर म्हणजे पैगाम म्हणजे संदेश, ईश्वराकडून आलेले संदेश आपल्याकडे पोहोचवतात. म्हणून त्यांची वास्तविक महत्व वर्णन करताना आपण म्हणतो ब्रह्म सर्वात श्रेष्ठ आहे, ब्रह्म सर्वांचा आधार आहे. पण सद्गुरू इथे समर्थ म्हणतात ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, सद्गुरू तयाचाही प्रकाशक. ब्रह्म ब्रह्म सगळं ठीक आहे, नुसतं ब्रह्म ब्रह्म म्हणून ब्रह्म होईल ते म्हणतात, पण ब्रह्मामुळे सर्व प्रकाशित होत आहे. पण ब्रह्माला प्रकाशित सद्गुरू करतात.
म्हणून ब्रह्मापेक्षा सुद्धा सद्गुरू कसे आहेत? श्रेष्ठ आहेत. म्हणून इथे जर आपल्याला सद्गुरूंची उपमा का इथे बघा तुम्ही, महाराजांच्या बद्दल आपल्याला बोलायचं झालं तर महाराजांच्या जवळ आपण जर राहिलो प्रत्येक जण, तर महाराजांनी आपल्यावर काय ठसवलं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म एक सत्य आणि जगत मिथ्या आहे. नेहमी महाराजांचं आवडतं वाक्य होतं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. एक कळलं बस झालं की ब्रह्म सत्य जगत मिथ्या आहे. या जगतामध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतात या सगळ्या मिथ्या आहेत. मग मिथ्या म्हणून सोडून देता येतील का आपल्याला? आपलं काम चालेल का? जाणून राहायचं आतमध्ये. हे जाणायचंय आतमध्ये की हे सगळं मिथ्या आहे, जाणार आहे नाशी म्हणताय. प्रत्यक्षात तशी कृती तुम्ही केली तर सगळ्यांना मोठा जागा राहणार नाही राहायला. असं तर हे मिथ्या तत्व हे जाणून राहायचंय. म्हणून महाराज नेहमी आपल्याला प्रत्येकाला सांगायचे की ब्रह्म एक सत्य आणि जगतामध्ये सगळ्या गोष्टी येतात. पहिलं कोण येतं? आपण कसे आहोत? हे जे पंचमहाभूताचं शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे प्रत्येकाला, हे शरीर कसं आहे? मुळात शरीराचे दोष आपल्याला माहिती आहेत. कुठले दोष आहेत शरीराचे? देहाचे दोष जर आपण बघायचे ठरवलं तर देह जन्माला येतात त्याचा विटाळ पाळला जातो आणि गेल्यानंतरही 12 दिवस पाळले जातात. इतका देह अपवित्र आहे. दुसरी गोष्ट, देहाची उत्पत्ती अशा ठिकाणाहून ती गोष्ट घाणेरडी आहे, म्हणजे तिथून त्याचा जन्म झालेला आहे. तिसरी गोष्ट सांगायची झाली तर देहाला म्हणजे यांनी सांगितलेलं आहे शास्त्रांनी की देहाला 30,000 प्रकारचे रोग आहेत. एकच नाही, प्रत्येकाचे वेगवेगळे. दिसायला आपण सगळे देहधारी आहोत, पण त्यांनी यादी दिलेली आहे किती? 30,000. आणि दुसरं त्यांनी सांगितलं या देहाची स्थिती काय आहे? फार नाजूक आहे. आणि एवढंच नाही तर देहामध्ये काय आहे? आतमध्ये मल मूत्र विष्ठा यांनी हा देह बनलेला आहे आणि ते त्याच्या आत तेच आहे. म्हणून हा देह सुद्धा कसा मानला जातो? अपवित्र आणि गलिच्छ मानला जातो. असं असलं तरी संतांनी याला काय म्हटलेलं आहे? देवालय. देवालय, देव म्हणजे ईश्वर आणि आलय म्हणजे घर, देवाचं राहण्याचं ठिकाण आपलं शरीर. तो आत येऊन बसलेला आहे ना, म्हणून आपल्याला महत्व आहे, लक्षात ठेवा. नाहीतर या शरीराचं जर आपण सगळं बघितलं की रोग बघितले, हे मलमूत्र जंतू हे सगळं आपल्याकडे आहे सगळं. आणि त्याला कृमी कीटक संकुल म्हणतात. संकुल म्हणजे जिथे छोटी 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 घरं असतात बघा, संकुल एकत्र. तसं जसं आपण म्हणतो ना की आगर, रोगांचा आगर. आगर म्हणजे डेपो, माहिती ना तुम्हाला? डेपोतून तुमच्या कोकणवाल्यांना माहिती असेल डेपो. त्या डेपोतून सगळ्या गाड्या सुटतात. तसं हा याला डेपो म्हटलाय. कसला? रोगाचा डेपो. एकाचा एकाला नाही आपल्याला. आणि तुम्हाला जर या देहाची मजा बघायची असेल तर जी मुंबईतली हॉस्पिटल आहेत ना, त्या हॉस्पिटलला एकदा जाऊन भेट देऊ द्या. एकापेक्षा एक आहेत, कधी न ऐकलेले, कधी न बघितलेले. आणि मग आपल्याला कळेल की या देहाची याच्यावर विश्वास ठेवायचा का मी आणि माझं करत बसायचं आणि मी श्रेष्ठ म्हणत बसायचं. त्यावेळेला आपल्याला कळतं की देह कसा आहे. सगळ्या संतांनी तर ओरडून सांगितलंय देह काय आहे खरा. देह खरा नाही असं सगळ्या संतांनी ओरडून सांगितलं. देह जाणार त्याला काळोबा खाणार. संतांनी म्हटलेलं आहे जाणारा देह आहे. संतांनी काय उपमा दिलेली या देहाला? काया जायाची रे काया शाश्वत नारायाची. काया जायाची रे काया शाश्वत नारायाची. सहजची आली सहजची जाईल, सहजची आली सहजची जाईल. मिथ्या धाव मनाची, मिथ्या धाव मनाची रे काया जायाची. काया जायाची रे काया शाश्वत नारायाची. बघा सगळ्या संतांनी
ओरडून सांगितलं आपल्याला, प्रत्येकाने सांगितलंय. मग एवढंच काय तुम्हाला योगी कोण, योगी कथामृतातले कोणते संत, स्वामी योगानंद, त्यांचे गुरु लहरी महाशय, ते काय म्हणतात, हे शरीर कसं आहे, हरामखोर मित्र. मी नाही म्हणत, त्यांचं वाक्य आहे. शरीराला त्यांनी म्हटलेलं मित्र, पण हरामखोर. कधी दगा देईल सांगता येत नाही. साधू संतांना सुद्धा देह सोडावे लागले. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. सगळ्यांना नियम एकच, तिथे वचिले वाजी नाही. मग असं असताना या देहाबद्दल संतांनी आपल्या डोक्यातून काय काढतात की हा देह जर परमार्थाला लावला तरच बरं आहे, या देहाने देवाला ओळखलं तरच बरं आहे, नाहीतर भूमीला भार. समर्थ म्हणतात भूमीला भार येतो. आणि जर ओळखलं देहाला येऊन की जोपर्यंत या देहामध्ये तो आहे तोपर्यंत जर देवाला आपण ओळखलं तर देव होता येतं. भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव. या भक्तीने देवापर्यंत पोहोचता येतं नाही. देव पहावयासी गेलो तेथे देवाची ऊन टेलो, अशी वास्तविक परिस्थिती आहे. देवाला शोधायला गेले देवच झाले. आता महाराजांनी आपल्याला देव करून ठेवलाय की नाही सगळ्यांना. अहो महाराज मला एकदा म्हणाले, बाई तुझा देव कोणता? मी म्हटलं तुम्ही. तर लगेच म्हणाले तुम्ही म्हणजे तू आणि मी. असं कोणते गुरु म्हणतात का? नाही, तू शिष्य आहेस, तू लहान आहेस, तू अज्ञानी आहेस, असं सगळे म्हणतील. पण महाराजांनी काय सांगितलं, तुम्ही म्हणजे तू आणि मी, म्हणजे दोघांना देव करून. हे तर देव आहेतच, पण आपल्याला पण देव करून टाकलं. आपण अज्ञानी, एवढ्या अवगुणाने प्राप्त असलेले माणसं सुद्धा, तरी आपल्याला ते देव म्हणतात. आपले अवगुण बघत नाहीत, डायरेक्ट आत बघतात. भक्ती आपली संत वर करणी बघत नाहीत, लक्षात ठेवा. आत बघतात, आपल्या आत काय आहे. नाही तर आपण सगळे कसे आहोत, अज्ञानी आहोत, अवगुणी आहोत, सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे गुण आहेत. पण अशा परिस्थितीत सुद्धा संतांनी आपल्याला कधीच असं दाखवलेलं नाही, सगळ्यांना जवळ केलेलं आहे. हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा गुण आहे की येईल त्याला जवळ करतात, येईल त्याला आपलंसं करतात आणि प्रेम करतात प्रत्येकावर. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, दयेचा सागर. प्रत्येकाची त्यांना दया येते. गुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. आपल्याबद्दल त्यांना कळवळा आहे आणि कळवळ्याने त्यांनी आपल्याला ते सगळ्यांना जवळ केलेलं आहे. आणि आपलं नुसतं जवळ केलेलं नाही, जसं मॅग्नेट जवळ लोखंड गेल्यावर चिटकून जातं, तसं आपण चिटकलेले आहोत महाराजांना. चिटकलेले आहात की नाही? हा, म्हणून ते इथे येता तुम्ही. असंच गुरूंना चिटकून राहायला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय, जसा मुंगळा गुळ्याला चिटकतो तसं तुम्ही चिटकून राहा, मग तुम्हाला भीती नाही. तुमची सगळी काळजी आम्ही करतो. म्हणजे हे जे चिटकणं आहे, हे चिटकणं म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की सेवा हा दारवटा. की अर्जुना, तुला जर हे सगळं हस्तगत करायचं असेल ज्ञान, तर तुझ्याकडे सेवा पाहिजे आधी. त्याचा उंबरठा पहिला काय आहे, सेवा. सेवा जर तुझी चांगली असेल तर एक पाऊल आत तुला टाकता येईल. सेवेसाठी म्हणजे सतत तत्पर असलं पाहिजे. शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थाचे. परमार्थामध्ये तत्पर असलं पाहिजे, तिथे कंटाळा करून उपयोग नाहीये. गुरु जो येणारा प्रत्येक शिष्य गुरूंसाठीच आला पाहिजे. आणि जो असं म्हणतो की गुरुच माझे माता पिता आहेत, गुरूंचीच मला सेवा करायची आहे, मी फक्त गुरुनाच मानतो, गुरुच सहीचे तत्व आहेत, गुरुच खरे परब्रह्म आहेत, तो शिष्य त्यांच्याजवळ जवळच बसतो डायरेक्ट मांडीवर. त्याला ते आपल्या मांडीवरच बसून घेतात अशा शिष्याला. कारण अशी शिष्य कमी आहेत, असं कोणी म्हणत नाही. घर सोडायला कोणी तयार होत नाही. येऊन राहा 4 दिवस म्हटलं तर येऊन राहता तुम्ही. घाबरू नका, मी बोलवणार नाही तुम्हाला. इथे येता एवढं बाद झालं. असं होतं. ज्याला ज्ञानाची इच्छा आहे, लालसा आहे, त्याच्यासाठी हे सगळं आहे, सेवा वगैरे. म्हणून हे सेवेने काय होतं, एक गुरूंची सेवा केल्यानंतर 5 प्रकारची सेवा केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. कुठलं? गुरूंची सेवा केली की देवाची सेवा केल्यासारखे होतं.
कारण देव तोची संत, संत तोची देव. म्हणजे गुरुची सेवा केल्यानंतर देवाची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. गुरूंची सेवा केल्यानंतर सद्गुरूंचं सेवा केल्याचं पुण्य मिळतं. सद्गुरूंचं म्हणजे काय? संत तेची देव, संत श्रेष्ठ, त्यांचं पुण्य आपल्याला सेवा केल्यानंतर मिळतं. तिसरं म्हणजे ब्राह्मणाची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. गुरूंची सेवा केली की. ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा, ब्रह्म जाणणारे जे ब्राह्मण तेच. सिद्धरामेश्वर महाराजांनी म्हटलंय की मंदिर, देऊळ आणि देव यांना कोण तयार करतं? मूर्तिकार, मेस्त्री, गवंडी, सुतार, हे मंदिर आणि देव तयार करतात. पण देवाच्या आत मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायला ब्राह्मण लागतो, दुसरा कोणी करू शकत नाही. तसं या देहरूपी मंदिरात आपल्या आत्मरूपाची प्राण प्रतिष्ठा करणारे सद्गुरू हे ब्राह्मण लागतातच. मग ब्राह्मण म्हणजे भटजी का? लग्न लावणारे का? अक्षता टाकणारे का? नाही. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा, ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे आणि ब्रह्मस्वरूपात जे सतत आहेत ते ब्राह्मण. म्हणून ब्राह्मणाची सेवा केल्याचं पण पुण्य आपल्याला मिळतं आणि आई वडिलांची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. बघा, गुरूंच्या जवळ राहिल्यानंतर आपण म्हणतो ना, गुरु माता पिता गुरु बंधू सखा म्हणतो ना. म्हणजे गुरूंची सेवा केल्यावर त्याच्यात आई पण आली, वडील पण आले, बंधू पण आले, भगिनी पण आले, कुलदेवता म्हटलेलं आहे, सगळे आले. म्हणजे सगळे गुरूंची सेवा केल्यानंतर सगळे देव प्रसन्न होतात, कोणी तुमच्यावर रागवणार नाही. कारण तुम्ही मूळ पकडलेलं आहे. आपण झाडं, पानं, फुलं पकडलेली नाहीत, मूळ पकडलेलं आहे. सद्गुरू एक मूळ आहेत आणि त्या मुळाला पकडल्यानंतर, मुळाची सेवा केल्यानंतर काय होणार? ते प्रसन्न होणार. आणि प्रसन्न झाले की काय होणार? गुरुगीतेमध्ये म्हटलंय, गुरु संतोष मात्रेण सिद्धिर्भवती शाश्वती. गुरूंचा संतोष झाला की शाश्वत सिद्धी प्रदान करतात. आणि शाश्वत सिद्धी म्हणजे काय? ये हृदयीचे तिये हृदयी घातले, इकडचं तिकडे पाठवून देतात. आपली शक्ती शिष्यामध्ये संचरित करतात. म्हणूनच आपण या ठिकाणी बोलू शकतो, त्यांची कृपा आहे म्हणून. आणि ती त्यांनी कृपा केलेली आहे तोच शिष्य असं बोलू शकतो. नाहीतर आम्ही आधी घाबरत होतो इथे बसायला, 4 वाक्य बोलायची म्हणजे आम्हाला भीती वाटायची. तर आता मी तुम्हाला रात्रभर ऐकवेल, घाबरू नका, तुम्हाला बसवणार नाही. आज त्या परीक्षा मी घेणार नाही. असो, तर इथे सांगायचं तात्पर्य काय माझं, की गुरूंच्या बद्दल सांगायचं झालं महाराजांच्या, तर महाराजांचे सगळ्यात महत्त्वाचा गुण कुठला आहे सांगा? कडक वैराग्य. जेव्हा ते गुरूंकडे गेले ज्ञान घेण्यासाठी, तेव्हा ते गुरु होते मराठा सिद्धरामेश्वर महाराज आणि महाराज होते लिंगायत. तेव्हा महाराजांचा लिंगायत समाज महाराजांना वाळीत टाकेल अशा मराठा गुरूंकडे जर ज्ञान घ्यायला गेले तर. पण महाराजांनी विचार केला, काही असू दे, यांच्याकडून जर मला ज्ञान होणार असेल तर मी मठ सोडायची माझी तयारी आहे, सगळं सोडायची तयारी आहे. म्हणजे घरदार तर त्यांनी सोडलेलंच होतं, ते मठातच येऊन राहिले होते. 16व्या वर्षी मठाला झाले होते स्वामी. आता 16 वर्षाची मुलं काय करतात हो? महाराजांनी किती मोठी तयारी केली होती सांगा मनाची. 16व्या वर्षी घरदार सोडून, आई वडील सोडून मठाला ते झाले. त्यांच्या गुरूंनी त्यांचं सिलेक्शन केल्यावर आणि तिथे गेल्यावर पुन्हा गुरूंकडे गेल्यानंतर त्यांनी तो मनाशी विचार केला, जास्तीत जास्त काय होईल? आपल्याला मठाधिपती पद सोडावं लागेल आणि काय होईल? मठ सोडावं लागेल. ती सुद्धा त्यांनी तयारी केली. का? तर मला ज्ञान पाहिजे आणि ज्ञानानेच समाधान आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान अति जैसा म्हटलेलं आहे की दर्शनाने आणि ज्ञानानेच तुम्हाला खरं समाधान मिळणार आहे. खरं समाधान बघा, तुम्ही खरोखर तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला गुरूंजवळच जावं लागेल. बाकीच्या गोष्टींचे आनंद कसे आहेत? आता आंबा आवडला, किती खाता? बरं, आता आंब्याचे दिवस संपले. दागिना आवडला, किती दिवस तेच घालून बसता का? त्याच्याकडेच बघत बसता का? जगातील प्रत्येक गोष्ट ही आपल्याला कायमचं सुख देत नाही. मग कायमचं सुख देत नाही त्याला आनंद म्हणायचा नाही.
आनंद हे हवा हवासा वाटला पाहिजे, वाढला पाहिजे, त्याला आनंद म्हणायचं, महाराज म्हणायचे. आणि अशी हवी वाटणारी वस्तू म्हणजे काय, आपल्या हातच आहे. आणि तेच आपल्याला हवं असं वाटतं की त्याच्यापासूनच आनंद वाटतो. बघायचं चांगलं तुम्ही संतांचं, महाराजांचं बौद्ध म्हणा, संतांचं चांगलं चरित्र म्हणा, की वेगवेगळी पुस्तकं जर तुम्ही वाचलं, हवं असंच वाटतं पुन्हा आणखी वाचावं, पुन्हा आणखी वाचावं, पुढे आणखी वाचावं, म्हणजे आनंद वाटतो तुम्हाला. पण तेच एखादी गोष्ट तुम्ही जर नाही आवडली एखादी, तर तुमच्या ह्याच्यावर आनंदावर विरजण पडतं लागेल. त्याला आनंद म्हणायचा नाही. जो सतत हवा असा वाटतो, ज्याचा कधीही तिरस्कार उत्पन्न होत नाही, त्याला आनंद म्हणायचा. किती सोपी व्याख्या महाराजांनी केलेली आहे. म्हणून महाराजांच्या बद्दल सांगायचं झालं तर महाराज वैराग्याची मूर्ती होते. सगळं सोडायची तयारी. इव्हन त्यांनी कोल्हापूर सोडून मठात आले मुंबईच्या, तर त्यांच्याजवळ कपडे नव्हते. 2 कपडे घेऊन बॅगेतले ते आले होते, सगळं सोडून. मग गुरु यांची एवढी तयारी, तर शिष्याची किती पाहिजे तयारी. म्हणून आम्ही पण गुरूंचे शिष्य म्हणायला शोधतो. आम्ही पण मठ सोडून गेला, कुणालाही विचारलं नाही, ना घरातल्यानं विचारलं नाही आणि कोणाला विचारलं नाही. बस मनाशी ठरवलं, जिथे त्रास आहे तिथे राहायचं नाही. आपल्या परमार्थामध्ये जे आडवे येतात त्यांचा ताबडतोब त्याग करायचा. आणि मनाशी ठरवलं आणि सोडून दिलं. आणि स्वामींनी तर आतापर्यंत आपल्याला सांगतच आलेलं आहे, मी तुझ्या आत आहे, तू घाबरते कशाला. आणि इतके दिवस आपल्याला त्यांच्याजवळ त्यांनी ठेवलं, कशासाठी ठेवलं. त्यानं मी एकदा विचारलं, स्वामी म्हटलं तुम्हाला आमची काळजी वाटते का. अरे काळजी कशासाठी करायची बाई म्हणाले, तुम्हाला एवढं मोठं केलं, तुम्हाला ज्ञान दिलं, तुम्ही आमच्या समोर चमकले, आणि कसली काळजी करायची. आता तू दुसऱ्यांची काळजी कर मला म्हणे. या लहान बहिणी विद्याताई एकदा तिकडे मिरजला आल्या होत्या, आणि तिथे त्या एक मठाधिपती होत्या मिरजच्या, मालती बाळ म्हणून. त्यांचं वय त्यावेळेला काहीतरी 75 होतं. आणि बहीण मला म्हणाली की चला आपण त्यांना भेटायला. मला बहिणीने तिथे आणून सोडलं. तेव्हा त्या म्हणाल्या हे कोण. तर म्हटलं बहीण आपली लहान बहीण. तर ताई म्हणाल्या मी शोभाताईंना सोडायला आले. अगं म्हणे तिला काय सोडायला आली, ती सगळ्यांना सोडवेल. हे फक्त संतांनी ओळखावं, बाकीच्यांचं काम नाही. संतांचं काम आहे. संत, मी सांगते ना तुम्हाला, संत तुम्हाला डायरेक्ट आत बघतात, बाह्य गोष्टी तुमच्या बघतच नाहीत. म्हणजे ज्यांना मी ओळखत नव्हती त्यांनी असे उद्गार काढले. आणि त्या मठात महाराजांना भेटायला आले. म्हणाले तू इतकी बोलतेस, तुझे गुरु काय असतील, मला आलंच पाहिजे त्यांना भेटायला. आणि त्या मठात आल्या भेटायला महाराजांना. मठात आल्यावर महाराजांशी बोलल्या वगैरे. तर त्या म्हणाल्या ही तुमची मुलगी फार पक्की आहे, छान छान प्रवचन करते, मला खूप आवडली. तेव्हा महाराज हसायला लागले. आणि त्या गेल्याबरोबर महाराज म्हणाले हे तुला घेऊन घेऊन जाईल बघ, तिच्या मठाची मठाधिपती करून टाकेल तुला, बघ बघ. मी म्हणले मी कोणाच्या मागे जाणार नाही, घाबरू नका. माझ्या हृदयात आणि माझ्या मनात फक्त स्वामी तुम्ही आहात, बस बस. मग ठीक आहे, मग मी घाबरत नाही. अरे मी तुला मोठं केलं, मी तुला ज्ञान दिलं, सगळं केलं, माझ्याजवळ राहिलेस, आणि आम्हाला सोडून तू तिकडे जाणार मठाधिपती व्हायला. कसलं मठाधिपती आणि काय. जगात येते संतांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या राजकारणातल्या पदव्या, व्यवहारातल्या पदव्या, ऑफिसमधल्या पदव्या किती दिवसाच्या आहेत. रिटायर झालं की घरी. कायमच्या आहेत का. 5 वर्षांनी खुर्ची खाली करावी लागते. पण सद्गुरूंचं पद कसं आहे, अविनाशी आहे. म्हणून शिष्यास गुरुत्व प्राप्त होय. इथे असं अविनाशी पदावर शिष्याला बसवतात आणि शिष्याला सांगतात की हेच पद महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी घेऊ नको डोक्यात. बघा सद्गुरूंच्या जवळ राहिल्यावर हे सगळं समजतं. आणि हा सहवास आपल्याला महाराजांच्या कृपेने, त्यांची कृपा होती म्हणूनच आपण राहू शकलो इतके वर्ष. आणि खरोखर सांगायचं म्हटलं तर स्वामींची कृपा, त्यांचा सहवास, धन्य झालो आपण. कुठलं काम राहिलेलंच नाही आपलं, स्वामींनी सगळं काम करून टाकलेलं आपलं. ही फक्त शाळा भरवायचं काम आम्ही करतो, ते पण त्यांची आज्ञा म्हणून, नाही तर काम आमचं झालेलं आहे.
आता कुठेही बसलं तरी काम झालेलं आहे. म्हणजे काय भरपूर संख्येने माणसं गोळा केली पाहिजेत आणि 4 मठ बांधले पाहिजे आणि काहीतरी मी मोठा आहे म्हणून दाखवलं पाहिजे, काही गरज नाही करायची. शिष्याला गुरुत्व प्राप्त करून त्याला शांत केलेलं आहे. मग आपण आपली आत्मप्रचिती आणि चिंतन आपलं करून आपली प्रचिती आपण घेतली पाहिजे, तो आनंद आपण बघितला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. लक्षात ठेवा सुरुवातीला की इथे यायचं, संतांच्या सहवास, महाराजांचा सत्संगावर फार भर होता की सत्संगात तुम्ही यायला पाहिजे. घरी काही झालं तरी तुम्ही ते सोडून इथे यायला पाहिजे असं महाराज सांगायचे. कोणाजवळ पैसे नसतील मी देतो पैसे, पण या इकडे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सगळा भर कशावर होता? सत्संगावर होता. म्हणून ज्याला सेवा मिळाली तो या जगात धन्य आहे. तुम्हाला पण महाराजांचा सहवास किती मिळाला? त्यांच्या समोर बसून प्रवचन ऐकली, त्यांच्या हातून प्रसाद घेतला, त्यांची कृपा कटाक्ष तुमच्यावर पडले. म्हणून सेवा आपल्याला सगळ्यांना जी मिळाली स्वामींची, त्याच्यातच आपल्याला स्वामींनी धन्य केलेलं आहे, पास केलेलं आहे. म्हणून गुरु भक्तों के प्रभु भक्तों के कुल गए बाग, जब गुरु सेवा मिले गुरु भक्तों के प्रभु भक्तों के कुल गए बाग, जब गुरु सेवा मिले. सेवा करी थी मीराबाई ने, सेवा करी थी मीराबाई ने, लोक लाज दीदी उतार, जब गुरु सेवा मिले गुरु भक्तों के प्रभु भक्तों के खुल गए बाग, जब गुरु सेवा मिले. सेवा करी थी भिलनी भक्त ने, सेवा करी थी भिलनी भक्त ने, प्रभु जी उतर गए पार, जब गुरु सेवा मिले गुरु भक्तों के प्रभु भक्तों के खुल गए बाग, जब गुरु सेवा मिले. म्हणजे तुम्ही माझा आवाज ऐकू नका, फक्त भाव बघा. मला काय म्हणायचं हा भाव बघा. तुम्ही आवाज ऐकू नका माझा, कारण बडबड करून माझा आवाज कधी कधी बसतो आपोआप. हां, तर असो, हे जे मला सद्गुरूंबद्दल आपल्याला सांगायचं होतं आज, की सद्गुरूंचा सहवास आणि सद्गुरूंची सेवा केल्याचं काय फळ आहे. आणि सद्गुरूंना त्यांच्या सद्गुरूंचा सहवास फक्त 2 वर्ष मिळाला, पण 2 वर्षात त्यांचं काम होऊन गेलं आणि त्यांनी आपलं लाखो लोकांचं काम करून दिलं. एक बघा तुम्ही, एक दिवा आपण लावला तर त्याच्यावर हजारो दिवे लावता येतात. तसं आपल्या दृष्टीने स्वामी एक मोठा दिवा आहेत आणि त्यांच्यावर आपले सगळ्यांचे दिवे त्यांनी लावलेत आणि प्रज्वलित करून दिलेत, प्रकाशमान करून दिलेले आहेत. मग ते दिवे आता आपण विझवायचे नाहीत. प्रकाशमान दिवसेंदिवस आपल्याला कसं झाला पाहिजे, आपले प्रकाश, आत्मप्रकाश आपल्याला वाढवता आला पाहिजे. तो आत आहेच आहे, आपलं स्वरूप पण सच्चित आनंद आहे. पण आपण दुःख करतो, काळजी करतो किती वेळा, का, कशामुळे? आपल्या ममत्वामुळे आपल्याला दुःख होतं. लक्षात ठेवा, कुठली गोष्ट पकडल्यावर. म्हणून मला महाराज म्हणाले एक दिवस, बाई मठाधिपती कोणाला म्हणतात? मी म्हटलं महाराजांना, मठाचा जो अधिपती तो मठाधिपती. अरे वेडी आहेस का? मला म्हणे मठ हीच आपत्ती, या नाव मठाधिपती. आपत्ती ठरते शेवटी, संसार सुद्धा शेवटी आपत्ती ठरतो. तुम्ही बोलला नाही तरी मनातून तर माहिती आहे. का तर जास्त चिटकायला जातो आपण, जास्त ममत्व असतं म्हणून आपल्याला तसं होतं. तर सद्गुरू आपल्याला काय करतात, या मायेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला खरं स्वरूप जे आहे, आपलं अविनाशी स्वरूप जे आहे ते आपल्याला सद्गुरू दाखवून देतात. म्हणून वास्तविक आज तुमच्यासाठी यांनी प्रसाद केलेला आहे मुलांनी, तो बघा. ही सगळं मला या मुलांबद्दल एकदा टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी. हे जे इथे डेकोरेशन ही सगळी मुलं करतात, फुलं आणण्यापासून ते करण्यापर्यंत यांचा एक ग्रुप आहे.
दुसरा एक ग्रुप काम करणारा ग्रुप आहे, तिसरा एक भांडी घासणारा ग्रुप आहे आणि चौथा एक ग्रुप आहे जेवणाच्या ठिकाणी भाज्या कापणारा. घरात कोण कापत नसेल मला वाटतं, घरात ताट सुद्धा उचलत नाहीत. कारण एका मुलाच्या आईने मला सांगितलं, अहो तुमच्याकडे आल्यावर तुमच्या नळाखाली हा भांडी घासतो आणि घरात ताट पण उचलत नाही. म्हटलं आज तर फरक आहे ना, आम्ही त्यांना सवय लावलेली आहे, सेवा शिकवलेली आहे, कसा कपडा धुवायचा, कशी भांडी घासायची, कशी सेवा करायची. तर ही मुलं उलट ते एकमेकांना काय सांगतात, अरे आपण आईंच्या साड्यांना जे स्टार्च घालतो ते घरी बायकोला सांगायचं नाही, नाहीतर आपल्या पुढे साड्या येऊन पडतील स्टार्च करायला. सांगायचं मला माहित नाही, मला येत नाही. पण आमच्याकडे साड्या धुवून त्याला स्टार्च घालून म्हणजे लॉन्ड्रीवाला काय करेल अशी त्या मुलांनी सेवा केलेली आहे. आणि त्यामुळे या मुलांचे फटाफट पगार वाढतात हो. फटाफट पगार वाढतात, फटाफट प्रमोशन. आणि आपण काही न करता आपलं पण प्रमोशन. आपलं प्रमोशन काय, यांचा पगार वाढला की आणून देतात ना मला, म्हणजे मला पण प्रमोशन नाही का, काही न करता. म्हणजे बघा तुम्ही, स्वामींच्या सेवेमध्ये ते आहेत आणि त्या सेवेमध्ये असल्यामुळे त्या मुलांची सगळी काळजी महाराज घेतात. आजारी पडले तर काल एक आजारी होता, पण आज त्यांनी खूप फिरून काय काय करून, कामं करून, भाजी करून, भांडी वरती आणून ठेवली जेवणाची. म्हणजे बघा किती सेवा आहे या मुलांच्या मध्ये. आणि विद्याताई मला परवा म्हणाल्या, म्हणे तुमचा कार्यक्रम जो दिसतोय या ठिकाणी छान झालेला, पण नंतर तुम्ही सगळे निघून जाता घरी, तुम्हाला माहित नसते की इतके केवढा पसारा असतो, केवढा पसारा असतो काढायचा. लाईट काढा, फॅन काढा, हे काढा, ते काढा, स्टेजवरचं काढा, एवढं हे सगळं भरलेलं होतं. मी म्हटलं बापरे, हे तुम्ही सगळं तिथे नेणार भाईंच्या खोलीत आणि तिथे ते लावणार, त्याच्यानंतर घरी जाणार. बापरे, म्हणजे मला आश्चर्यच वाटलं, हे कसं काय करतात ही मुलं. खरंच तुम्हाला महाराजांची कृपा आहे बाबा, आणि महाराजच तुम्हाला सांभाळतात. मी परवा बघितलं, मला इतके दिवस बघितलं नव्हतं. म्हणजे लग्नाचं वराड असतं ना, त्यांचं सामान असं बघा, तसलं सामान इथे होतं. बापरे, हे कधी सगळं हलवणार आणि करणार कधी. अरे आपण घरी कधी जायचं. आई म्हणतो 10 मिनिटात खाली करतो. बघता बघता सगळ्यांनी वानर सेना पळवली खाली, भांडी टेम्पो मध्ये भरली, तिकडे म्हणजे काय, मला तर त्या दिवशी धडकीच भरली, काय काय करतात ही मुलं. मी कधी कधी त्यांना ओरडते, पण तुम्ही रागव नका, ओरडले तरी रागवता हा. रागवतो पण त्याच्या डबल प्रेम करते, म्हणून हे चिटकून आहेत. लक्षात ठेवा तुम्ही, गुरु शिष्यांवर रागवतातच. महाराजांनी मला पुष्कळ रागवायचे आणि काय काय बोलायचे, पण लगेच दुसऱ्या क्षणी मला जवळ करायचे, त्यामुळे आपला राग सकाळ निघून जायचा. तसं संतांचं तसं असं, त्यांच्या सहवासात राहिले त्यांचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मला, की ही जी सेवा आहे या सेवेनी कृतकृत्यता प्राप्त होते. सगळी नश्वरता डोक्यामध्ये काय असेल ती कमी कमी होत जाते आणि आपला भाव वाढत जाऊन आपलं अंतःकरण शुद्ध होऊन ज्ञानाला अधिकारी शिष्य बनतो. म्हणून स्वामींनी आपल्यावर सगळ्यांवर कृपा केलेली आहेच. आणि वास्तविक आता बघा तुम्ही, आता स्वामींचा आजचा दिवस म्हणजे स्वामींनी देह सोडलेला आजचा दिवस होता, पण आपल्याला देह सोडलेला असं वाटतच नाही. स्वामी आहेत असंच वाटतं आम्हाला. आम्ही म्हणतो आता घरी गेल्यावर की आता 15 दिवस काय कार्यक्रम नाही, बघता बघता कार्यक्रम दारात. हे दिवस कसे गेले. आता बघा ना, नवीन वर्ष होऊन 8 महिने पूर्ण संपले, कार्यक्रम छान सतत सहवासात येतो, त्यामुळे तुम्हाला कळत नाही. लक्षात ठेवा, हेच जर कार्यक्रम बंद झाले ना, तुम्हाला 2 दिवस जरी घरी व्यवस्थित गेलं तर मला विचारा. इथेच त्यांच्या सहवासात आपण इथे बांधले गेलेलो आहोत त्यांच्याशी, आणि त्यामुळे तो आपल्याला आनंद आहे. आणि पुन्हा आपण पुढच्या नवीन कार्यक्रमची तारीख बघतो. ते 22 तारखेचा पौर्णिमेचा एकच कार्यक्रम आहे पुढच्या महिन्यात, तरी सुद्धा मागच्या जानेवारी महिन्यातला आपला एक कार्यक्रम राहिलेला आहे इथला. तर तो आपला एक जादा कार्यक्रमचा ती तारीख आम्ही त्या 21 तारखेला ठेवला आहे. तो कार्यक्रम 21-22 2 दिवस, शनिवार रविवार. आपल्याला तर काय किती कार्यक्रम घेऊ तेवढे कमी आहेत. तुम्हाला
आवाज नाही आला. मग शिष्य म्हणायला चांगले शिष्य आहेत, महाराजांनी गोळा केलेले. बघा, दिलंय ज्ञान महाराजांनी, पण आणून ठेवलं तुम्हाला आमच्याजवळ. सगळं महाराजांनी ज्ञान दिलेलं आहे तुम्हाला, कम्प्लीट केलेलं आहे. तुम्ही पण काळजी करू नका. त्यांचा सहवास मिळाला, त्यांचं प्रवचन मिळालंय, ते तुमच्याशी बोललेले आहेत, सगळं त्यांची कृपा तुमच्यावर पडली. काहीच काळजी करू नका तुम्ही. तुमचं सुद्धा कल्याण झालेलं आहे, ऑलरेडी झालेलंच आहे. असे गुरु भेटले ना, असा सहवास मिळणं किती भाग्याची गोष्ट आहे. बघा ना, आपल्यासारखे भाग्यवान आपणच. आणि दुसरी गोष्ट, आपल्या गुरूंनी आपल्याला कधी असं सांगितलं नाही, एवढे उपास करा, एवढा जप करा, एवढं हे करा, तेवढं ते करा, एवढं ब्राह्मणाला द्या, असलं काही सांगितलेलं नाही. अरे तेच तू आहेस. वास्तविक महाराज म्हणतात जप करायची सुद्धा गरज नाही. आता मी शोभा आहे नावाचा काही जप करायला पाहिजे? मी शोभा, मी शोभा, मी शोभा. अरे तू आहेसच ना. इतकं ते सोपं आहे, पण कळत नाही तोपर्यंत करायचा. कळल्यानंतर तुम्हाला करायची गरजच नाही. तेच तू आहेस, पण तो अभ्यास होत नाही तोपर्यंत ते करायचं. म्हणजे महाराज नेहमी सांगायचे ध्यान करायची गरजच नाही. तेच तू. कोणाचं ध्यान करणार? अरे ध्यान करणार तू कोणीतरी, आणि ध्यान ज्याचं करणार तो, म्हणजे दोन आले ना. द्वैत जिथं काही केवळ दुःख, जिथं दोन आहे तिथं दुःख आहे, जिथे एक आहे निराकार तिथे आनंद आहे. ध्यान करायची काय गरज आहे? तेच तू आहेस ना, आत बसलेलाच आहे ना. इतकी महाराज सोप्या सोप्या व्याख्या आपल्याला सांगितलंय. आत्मा, आत महान. मग आता बाकीच्या गोष्टीच्या मागे लागाल तुम्ही, महान आतच महान आहे. आणि तो आत आहे म्हणूनच आपण महान आहे. तो गेला तर झिरो. म्हणून स्वामींनी आपल्याला सगळ्यांना ज्ञान देऊन पूर्ण केलेलं आहे. आणि त्यासाठी स्वामींचा सहवास आणि पुन्हा त्यांच्या सहवासात येऊन तो आनंद घेण्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला प्रत्येकाला देतील, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय.